नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत बदलापूर येथील सुप्रसिद्ध असे शिव मंदिर श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी। गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अगोदर एक धरण लागते, भोज धरण। धरणाचा नजारा बघून पुढे गेल्यानंतर एक पॉइंट पाहायला मिळतो। येथे थांबून फोटोशूटचा आनंद घेऊ शकतात। पुढे आल्यानंतर ही नदी पाहायला मिळते। ही नदी भोज धरणाला जाऊन मिळते। त्यानंतर आपण पोहोचतो ते कोंडेश्वर मंदिराजवळ। मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने पाहायला मिळतात। पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतो। बोर्डवरील माहिती वाचत निसर्गाचा आनंद घेत आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो। सकाळच्या सुंदर अशा वातावरणात पायी चालत आपण 2 मिनिटात मंदिर परिसरात पोहोचतो। पोहोचल्यानंतर प्रथम आपल्याला दर्शन होते नंदी महाराजांचे व सुंदर अशा शिवलिंगाचे। शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपण पोहोचतो ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपले मन शांत होते। आपल्याला येथे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांचे दर्शन होते। व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, जसे की कालिका माता, बजरंगबली, श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, साईबाबा व गणेशजी। गणेशजींचे दर्शन घेऊन आपण प्रवेश करतो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला डोंगरामध्ये असलेल्या गुफेत जावे लागते। मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपले मन मोहून घेणारे महादेवाच्या सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन होते। दर्शन घेतल्यानंतर आम्ही जातो ते नदीपात्रामध्ये। नदीला जास्त पाणी नव्हते, तरीही येथे जाण्यासाठी सक्त मनाई आहे। मंदिराच्या मागील बाजूस आपले मन मोहून घेणारे धबधबे पाहायला मिळतात। त्याच धबधब्यांच्या मधोमध आपल्याला गणेशजींचे मंदिर पाहायला मिळते। गणेशजींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही नदीपात्रामध्ये दगडाचे पिरामिड रचले। त्यानंतर येथील पाण्याचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। अशा निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते। तर आता वेळ येते ती परतीच्या प्रवासाची। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।